आज आपण खूप छान रवाळ असे गुलाबजाम करणार आहोत. तेही अर्धा किलोमध्ये 100 गुलाबजाम होतील अशी रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे. इथे मी अर्धा किलो खवा घेतलेला आहे. छान घट्ट खवा आहे आणि प्युअर खवा आहे. त्यामध्येच एक छोटे छोटे काळे डाग असतात किंवा करपलेलं असतं कधी कधी, तर ते आपल्याला बाजूला करायचं आहे आणि छान खवा मळून घ्यायचा आहे. इथे मी अर्धी वाटी रवा घेतलेला आहे, बारीक रवा आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि ते भिजवून घ्यायचं आहे. जर वजनी बघितला तर हा जे रवा आहे ते 40 ग्रॅम आहे आणि चमच्याने घेतला तर एक 4 टेबलस्पून हे रवा आहे. आपला रवा भिजत आहे तोपर्यंत मैदा बघूयात. मैदा इथं मी 4 चमचे घेतलेला आहे. वजनी बघितला तर 40 ग्रॅम हा मैदा आहे. तर मैदा आणि खवा छान एकत्र करून घेऊयात. मैद्याऐवजी तुम्हाला जर गव्हाचं पीठ वापरायचं असेल तर इथे तुम्ही वापरू शकता, पण गव्हाचं पीठ वापरलंच तर तुम्हाला थोडासा खाण्याचा सोडा वापरावा लागेल. आजच्या रेसिपीमध्ये आपण बिलकुल खाण्याचा सोडा वापरलेला नाहीये. आता हे जे मैदा टाकलेला आहे, मैद्यामध्ये खवा आपण छान एकत्र करून घेऊयात आणि मैदा वगैरे आपण मिक्स करत होतो तेवढ्या वेळात आपला रवाही भिजलेला आहे. तर ते रवा जो आहे तेही आपण छान मिक्स करून घेऊयात आणि 5 ते 7 मिनिटं आपल्याला हे छान सगळं मळून घ्यायचं आहे. त्यामध्येच मी अर्धा चमचा विलायची पावडर टाकलेली आहे. आपल्याला छान मळून घ्यायचं आहे 5 ते 7 मिनिटं हे. आणि मध्ये मध्ये आपल्याला गोळा करून बघायचा आहे की गोळ्याला क्रॅक जातात का. जेव्हा क्रॅक जाणं बंद होतील त्यावेळेला आपला हा गोळा आहे ते परफेक्ट झालेला आहे असं समजून घेऊयात. तर तुम्ही बघू शकता छान परफेक्ट गोळा झालेला आहे. तरीही आपण अजून 1 मिनिट ह्याला छान मळूयात. आणि तुम्हाला ज्या आकारात गुलाबजाम करायचे आहेत त्या आकारात गुलाबजाम करून घ्यायचे आहेत. एक 10-12 गुलाबजाम झाले की आपल्याला हे तळायला घ्यायचे आहेत. एकदम सिमरवरती मी हे तेल तापवलेलं आहे. बिलकुल हाय फ्लेमवरती तेल तापवायचं नाहीये. मंद आचेवर आपल्याला हे गुलाबजाम तळून घ्यायचे आहेत. नाहीतर हाय फ्लेमवरती तेल तापवलं की टाकल्या टाकल्या गुलाबजाम काळा होतो आणि मध्ये कच्चा राहतो. म्हणून एकदम सिमरवरती हे गुलाबजाम तळून घ्यायचे आहेत. एका घाण्याला आपण 6 ते 7 मिनिटं लागणार आहेत, तेवढा वेळ आपल्याला गुलाबजामसाठी द्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता खूप छान कलर येत आहे गुलाबजामुनला. तर हे गुलाबजामुनचं फक्त तळण्यावर जास्त असतं, कारण आपण जर व्यवस्थित सिमरवरती तळले तर गुलाबजाम आतूनही छान शिजले जातात. आता अर्धा किलो आपण खवा घेतला होता, तेवढ्या प्रमाणासाठी आपण इथं 600 ग्रॅम साखर घेतलेली आहे. म्हणजेच 2 ग्लास साखर मी इथे घेतलेली आहे आणि 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे. एक 5 ते 6 मिनिट आपल्याला हे छान पाक आहे ते करून घ्यायचा आहे. गुलाबजामसाठी पाक करायचा आहे त्यामुळे 1 तारी 2 तारीचा प्रश्नच येत नाही. फक्त 4-5 मिनिट आपल्याला हे उकळवून घ्यायचं आहे. त्यामध्येच आपण विलायची टाकून घेऊयात. आता फ्लेम बंद करायचे आहे आपल्याला आणि एक 20-30% आपल्याला हे पाक थंड करायचा आहे आणि 80% आपल्याला गरम ठेवायचा आहे. जर तुम्हाला इन्स्टंट लगेचच्या लगेच गुलाबजाम लागत असतील अर्ध्या पाऊण तासात 1 तासात, तर तुम्ही हे गुलाबजामुन टाकून एक उकळी येऊ द्यायची आहे. त्यानंतर आपले गुलाबजाम छान मुरलेले असतात. तर तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे आणि खूप रवाळ असे हे गुलाबजाम झालेले आहेत. झटपट आपल्याकडे पाहुणे येणार असतील तर अशा पद्धतीने 3-4 तासाच्या जर मुरायला ठेवले हे गुलाबजाम तर अजून खूप छान लागतात. जसे जसे जुने गुलाबजाम होतील उद्या परवा हे गुलाबजाम खूप छान लागतात टेस्टला पण.
तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, गुलाबजामचा रेसिपी कशी वाटली हे नक्की कळवा. आणि आपले आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.